यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार आहे। मार्च ते मे या दरम्यान सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार असल्याचा भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे। राज्यामध्ये मार्च महिन्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसाची देखील शक्यता वर्तवलेली आहे। अभिषेक मुठाळ या संदर्भातले अपडेट देतील। अभिषेक, अमोल, जर का बघायचा तर यंदाचा जो आपला हा उन्हाळा आहे तो अधिक आपल्याला तापदायक बघायला मिळणार आहे। एकूणच यामध्ये प्रामुख्याने सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज जो आहे तापमान जे आहे ते सांगण्यात आलेला आहे। यामध्ये जर का बघायचं तर येत्या मार्च महिन्यामध्ये हा जो मार्च महिना सुरू आहे त्यामध्ये अधिक पाऊस होण्याची देखील शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। राज्यामध्ये देखील काहीशी परिस्थिती जी आहे ती आपल्याला चिंताजनक बघायला मिळू शकते। आज जर का बघायचं तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी ही गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सोबतच पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो। एकूणच जर अल निनोची परिस्थिती बघायची तर जून पर्यंत ती संपुष्टात येईल, त्यामुळे एकूण दिलासादायक चित्र जे आहे ते आपल्याला यंदाच्या मान्सूनमध्ये पाहायला मिळू शकतं। जो एकूण मान्सून कमी होताना आपल्याला काहीसा पाहायला मिळालेला होता त्याचा प्रमाण जे आहे ते वाढण्याची शक्यता आहे। मात्र उन्हाळा बघायचा तर तो अतिशय तापदायक असणार आहे। ज्या उष्णतेच्या लाटा आहेत त्या देखील आपल्याला अधिक प्रमाणात पाहायला मिळेल, त्यामुळे एकूणच सगळ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। अमोल, अभिषेक, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।